हाय. बऱ्याच दिवसानंतर आम्ही व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. हाय. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघा. आम्ही एक मॅजिक घेऊन आलेलो आहोत. या सगळ्यांची व्हिडिओ बघून मला पण मोह आवरला नाही आणि मीने पण ते प्रोडक्ट बोलावला. तर आज आपण या मॅजिक इरेजरची टेस्ट करणार आहोत. सोशल मीडियावर बरेच जण म्हणतात की याने भिंतीवरील पेनचे डाग, पेन्सिलच्या खुणा आणि इतर मार्क सहज निघतात. पण खरंच असं होतं का? आज मी तुम्हाला कोणतीही एडिटिंग न करता लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. याचा मटेरियल कसा आहे, पाण्यात भिजवायचा की नाही, किती जोराने घासायचा, हे सगळं मी सांगणार आहे. हे बघा, अशी भिंतीवरचे डाग. लहान मुलं लायले तर हे होतच असतात. तुमच्या समोरच मी ओपन करत आहे. मी जस्ट ट्राय करायसाठी 2 बोलवले आहे. पण तुम्हाला यूज करायचे असेल तर प्रोडक्ट तर चांगला आहे, पण जिथे 4-5 असेल तसा टाईपचा बोलवा. आणि याचं रबर पण खूप छान आहे, ठीक आहे. पुण्यात खूप जास्त पाण्याचा प्रॉब्लेम आहे, म्हणून हे थोडंसंच पाणी घेतलेलं आहे. पुणेकरांनो, माहिती आहे ना किती प्रॉब्लेम आहे तर. याच्यात असा डीप करायचा आणि छान पिळायचं, मग असं घासायचं त्याला. मॅजिक इरेजर हलके पेनचे डाग आणि काही मार्क्स काढण्यासाठी चांगला आहे, पण प्रत्येक भिंतीवर सारखाच रिझल्ट येईल असं नाही. त्यामुळे वापरताना थोडी काळजी घ्या. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान क्लीन होत आहे. आणि हो, यूज करायच्या अगोदर भिंत थोडीशी क्लीन करून घ्या हलक्या कापडाने. त्याच्यानंतर मॅजिक इरेजर यूज करा. त्यामुळे तुमच्या भिंतीवर म्हणजे डाग पडणार नाहीत. माझं मत असं आहे की छोट्या मोठ्या पेनच्या खुणा आणि मार्क्स काढण्यासाठी हा उपयोगी आहे, पण हा कायम टिकणारा स्पंज नाही आहे. तुम्ही बघू शकता डाग सगळेच गेलेले आहेत. खरंच खूप आहे रिझल्ट या स्पंजचा. आणि हा बघा रबराचं काय झालं आहे तर. आता तुम्ही बघू शकता इतकी क्लिनिंग केल्यानंतर मॅजिक इरेजर खूप झिजला आहे. हे मी मुद्दाम दाखवत आहे, कारण बरेच जण फक्त रिझल्ट दाखवतात पण स्पंज किती संपतो हे दाखवत नाही. त्यामुळे वापरताना हे लक्षात ठेवा. रिझल्ट आणि स्पंज किती झिजतो दोन्ही गोष्टी मी तुम्हाला प्रामाणिकपणे दाखवल्या आहेत. आता तुम्ही ठरवा की तुमच्यासाठी हा व्हॅल्यू फॉर मनी आहे की नाही. रिव्ह्यू कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा.